सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023. संगमनेर नगर परिषदेनं शहरातील अशोक चौक, मोमीनपुरा, त्याचबरोबर शिवाजी पुतळा बस स्थानक परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम बुधवारपासून राबवली आहे. बऱ्याच कालावधीनंतर संगमनेर नगर परिषदेनं ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. यावेळी अशोक चौक, चावडी, मोमीनपुरा भागामध्ये दुकानदारांनी केलेली अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली गेली आहेत. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरातील अतिक्रमणं काढण्याचे आदेश प्रांताधिकारी अरुण उंडे, त्याचबरोबर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना दिले होते. आज सकाळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शहर पोलीस ठाण्याचा फौज फाटा यांनी सज्ज होत ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी केली आहे. अतिक्रमणं काढताना अनेक दुकानदार आणि नगर परिषद कर्मचारी, त्याचबरोबर पोलीस अधिकारी यांच्यात वाद झाले. शहराच्या महत्त्वाच्या असलेल्या मेन रोड, बाजारपेठमध्ये दुचाकीवरून जाताना ग्रामीण भागातून आलेल्या, त्याचबरोबर शहरातील नागरिकांना अक्षरशः नाकी नऊ यायचे. वारंवार या भागामध्ये वाहतूक ठप्प व्हायची. त्यातच दुकानदारांनी आपल्या दुकानाची जागा सोडून पुढे अतिक्रमणं केले होते आणि ही अतिक्रमणं या मोहिमेत हटवली गेली आहेत. आगामी काळात दिल्ली नाका परिसर, त्याचबरोबर कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील अतिक्रमणं हटवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली आहे. बाजारपेठमध्ये जे वाहतूक कोंडी होती आणि नागरिकांना टू व्हीलरवर किंवा पायी चालण्यासाठी पण प्रचंड त्रास होतो. या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी आपल्याला नगर परिषदेला निर्देश दिलेले आहे की रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घ्यावी, जेणेकरून पादचारी आणि वाहनदारे यांना कुठल्या प्रकारची वाहतुकी कोंडीचा सामना करावा लागणार नाही, त्यांची अडचण होणार नाही. त्या अनुषंगाने आज आपण 15 जुलै रोजी ही कारवाई सुरू केलेली आहे. सुरुवातीच्या भागाला आपण बाजारपेठेमध्ये चावडीपासून छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आपण घेत आहोत. ही झाल्यानंतर आपण पुणे नाशिक हायवे आजच्या दिवसात आपलं करण्याचं नियोजन आहे. किती दिवस ही अतिक्रमण मोहीम चालू असणार आहे? आता आपल्याला मुख्य जे रस्ते आहेत, पुणे नाशिक हायवे आणि कोल्हार-घोटी हायवे, या अनुषंगाने आपल्याला जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालकीचे रस्ते आहेत त्यांचे अधिकारी इथून उपलब्ध आहेत. ही पूर्ण रस्ते मुक्त होईपर्यंत वाहतूक कोंडीत जेव्हा ते अतिक्रमण पुढे आलेले आहे तोपर्यंत ती कारवाई चालू राहणार. काही दिवसांपूर्वी एकाच भागातील नागरिकांची अतिक्रमणं काढली गेली होती. त्यावरून मोठे आरोप प्रत्यारोप नगर परिषद प्रशासनावर झाले होते. अतिक्रमण हटाव मोहिमेत अतिक्रमणं काढली जातात, मात्र त्यानंतर काही दिवसामध्ये परिस्थिती पुन्हा जैसे थेच होते. तेव्हा ही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्यानं राबवणं गरजेचं आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.